बातमी हिंगोलीतून। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री पदावरून चांगलीच रस्सीखेच होताना पाहायला मिळते। असं असताना हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले असे बॅनर झळकतात। युवक जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी हे बॅनर लावल्यामुळे मुख्यमंत्री पदावरील काँग्रेसचा दावा प्रबळपणे पाहायला मिळतोय। तसंच या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये देखील काँग्रेसची आढावा बैठक झालेली होती। त्या बैठकीत सुद्धा भावी मुख्यमंत्री नाना पटोले असतील असा सूर उमटलेला होता। जर मुख्यमंत्रीपद दिले नाही तर हिसकावून घेऊ अशी जी भूमिका आहे ती काँग्रेस नेत्यांनी काही मांडलेली होती। आणि त्यानंतर आता हिंगोलीमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री म्हणून नानाभाऊ पटोले अशा आशयाचे बॅनर झळकताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिलेंनी हे बॅनर लावलेले असले तरी मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडीकडून काँग्रेसमध्ये दावा केला जातोय या चर्चांना आता जोर मिळतोय। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एकीकडे जागा वाटपाचा तिढा कायम आहे, बैठका होत आहेत, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री पदावरून देखील चांगलीच रस्सीखेच होताना देखील पाहायला मिळते। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले अशा आशयाचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।